नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. मराठीतले पहिले रहस्यमय युनिव्हर्स 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला. घबाडकुंड, रहस्य, थरार आणि भीतीचा अनोखा खेळ. मराठी मनोरंजन विश्वात लवकरच एक उत्कंठावर्धक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घबाडकुंड नावातच गूढता दडलेली ही कलाकृती थरार, रहस्य आणि भीतीचा अनोखा खेळ घेऊन येत आहे. घबाडकुंड ही कथा एका अशा ठिकाणाभोवती फिरते जिथे भूतकाळातील काही न सुटलेली रहस्ये आजही जिवंत आहेत. या रहस्यांशी संबंधित असलेल्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीती आणि कुतूहल यांचं अनोखं मिश्रण निर्माण झालंय. मात्र या रहस्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना अनपेक्षित प्रवासावर घेऊन जातात. घबाडकुंड चित्रपटाच्या निमित्तानं मराठीत पहिल्यांदा साकारात असलेल्या युनिव्हर्समुळे हा चित्रपट जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. एक भव्य आणि रहस्यमय युनिव्हर्स मोठ्या पडद्यावर साकारण्याचा हा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील यांनी केलाय. या अभिनव संकल्पनेला आयकॉन दी स्टाईल संस्थेचे निर्माते डॉक्टर रसिक कदम यांनी भक्कम साथ दिली आहे. घबाडकुंड हा भव्य चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नाला पंख फुटतात, पण त्याचवेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटाचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभे करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते आणि शेवटी नशीब जिंकतं की माणूस याची उत्कंठा वाढविणारा घबाडकुंड हा भव्य चित्रपट येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे. शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनल देवर आदी कलाकारांची दमदार फौज घबाडकुंड चित्रपटात आहे. दिग्दर्शकाने कथानकाची मांडणी अत्यंत प्रभावी पद्धतीनं करत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. उत्कृष्ट छायांकन, पार्श्वसंगीत आणि दमदार अभिनय यामुळे घबाडकुंडचा अनुभव अधिक रोमांचक होणार आहे. थरार आणि रहस्य आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी घबाडकुंड ही एक पर्वणी ठरणार आहे. हा चित्रपट मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहेत. कला दिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राऊंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिंगारे व साऊंड डिझाईन मानव क्षोत्रिय MPSC यांचे आहेत. मॅनेजर विष्णू घोरपडे आहेत. वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. आता ते कसं आहे त्याच्यासाठी चित्रपटगृहात जायचंय. आम्ही नावामध्ये सस्पेंड ठेवलाय. मनोरंजनाचा घबाड आहे सर, मनोरंजनाचा घबाड आहे ना. आपण काय करतो, समजा आपण क्रिकेट मॅच बघितली तर आपल्याला काय मिळतं? मनोरंजन. आपण एंटरटेनमेंट दृष्टिकोनातून बघतो. तसंच हे माध्यम, एखादा माणूस नाटकाला आला वराड बघायला, 2 तास हसला तर त्याला काय मिळतं? एंटरटेनमेंट. तो त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या स्ट्रेसमधून बाहेर पडतो. तशीच ही फिल्म एंगेजिंग आहे आणि तुम्हाला एंटरटेनमेंटचं सगळं पॅकेज. हल्ली काय ते हे असतात ना, काय रे ते वेगवेगळे हे येतात प्लॅटर, ते प्लॅटर असतात ना, त्यात सगळ्या प्रकारचे, ते कंसासारखं असतं, पनीर असतं, मशरूम असतं, तर ते सगळं मिक्स प्लॅटर या घबाडकुंडमध्ये. आणि तुम्ही प्रश्न विचारला तो मला आवडला, कारण नावामध्ये गंमत आहे का नाही. घबाड म्हणजे आपल्याला वाटतं घबाड सापडलं देवदत्त, तर ते घबाड जे आहे ते मनोरंजनाचा घबाड आहे. आणि कुंड, आम्ही तो कुंड निर्मात्याच्या मदतीनं, कारण त्यांनी फायनान्स केलंय, कुंड तयार केलाय. 250-300 वर्षापूर्वीची विहीर तयार केली. त्याच्यामुळे तुम्हाला जाल तेव्हा तुम्हाला सगळ्या दृष्टीनं तुम्ही सुखी व्हाल. नेत्रदीपक सिनेमा, उत्तम सेट, उत्तम लाईट्स, उत्तम कॅमेरा, उत्तम BGM, उत्तम VFX, उत्तम कलर करेक्शन, उत्तम परफॉर्मन्सेस, उत्तम म्युझिक, उत्तम गाणी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पण कोणाला जागा केलं जातं
जागृत केलं जातं ते म्हणजे काय? तुंबाडमध्ये ड डमरूचा आहे आणि घबाडकुंडमध्ये सुद्धा ड डमरूचा आहे. मराठी आपण जे आहोत ना, अख्ख्या जगाला जागृत करून दाखवणार आहोत की आम्ही मराठी सुद्धा कुठे पुढे नाही. त्याचा हा डमरू आहे तुंबाड आणि घबाडकुंड. युनिव्हर्स आहे म्हणून याचा पार्ट आहे. युनिव्हर्स करायचा आहे म्हणून मी प्रीतम बरोबर आहे. बाकी म्हणजे या क्षेत्राशी माझा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काही संबंध नव्हता दूरपर्यंत. फक्त मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन दिशा देणार किंवा एक जी उणीव आहे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ती भरून काढण्याचा प्रयत्न तेवढ्याच ताकदीने प्रीतम पाटील आणि माझे सगळे स्टारकास्ट करतायत. त्यांना सपोर्ट करण्याच्या दृष्टीने मी आहे. युनिव्हर्स होणार आहे या कमिटमेंटवरच मी आता आलेलो आहे. म्हणजे या पलीकडे दुसरी कुठे प्रीतमनीच जर सुचवली एका ठिकाणा तर तुमचा इंटरेस्ट नसेल का? असं नाही सांगता येणार. ते कथेवर अवलंबून आहे आता. एक्झॅक्टली मी तेच विचारतो. पण आता कदाचित पुढचे 3 वर्ष मी प्रीतम आणि प्रीतमनी मला अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे की युनिव्हर्स आम्ही कम्प्लीट करणार आहोत. हे नक्की. कथेची व्यथा होऊ नये. हां. आणि प्रीतमकडनं ज्या कथा येतील, आता प्रीतमलाही कळलेलं आहे की मला काय पसंत पडतंय आणि मलाही कळलेलं आहे की प्रीतम काय करू शकतो. सो आम्ही एकमेकांची आवड तर नक्कीच जपू. म्हणजे प्रीतमकडनं येणाऱ्या कथा तेवढ्याच ताकदीच्या असतील आणि किंवा ह्याच्यापेक्षा बेटर असतील. प्रीतमनी आल्याड पल्याड आधी केलेले आहे. आल्याड पल्याडच्या पेक्षा बेटर हे प्रॉडक्ट नक्कीच प्रीतमनी डिलिव्हर केलेलं आहे. आत्ता मी कॉन्फिडेंटली का सांगतोय? कारण मी सगळं बघितलं आहे. उद्या प्रेक्षक हे बोलायला लागतील ना, तेव्हा त्याची पोचपावती मिळणार आहे आणि ती 19 तारखेला मिळण्याची खात्री आम्हाला आहे. त्याच्यानंतर लवकरच आमचा पुढचा प्रोजेक्टही आम्ही अनाऊन्स करणार आहोत. तयारी चालू झालेली आहे किंवा असं आता तुम्ही हा जो गुगली टाकलाय की प्रीतम आणि माझ्यामध्ये आता फरक नाही होणार आहे. मला माहिती आहे प्रीतम काय करू शकतो. क्रिकेट खेळत होतो. सो क्रिकेट खेळता खेळता सेलिब्रिटी क्रिकेट लीग. सो मी आणि माझा एक मित्र असे एकाच टीममध्ये आम्ही होतो. फिल्डिंग करत होतो आणि फिल्डिंग करता करता माझा तो मित्र मला म्हणाला, दादा आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे. तो माझा मित्र म्हणजे प्रीतम. आणि क्रिकेटच्या त्या ग्राउंडवर नेहरू स्टेडियम ना पुण्याचं. सो त्या तिकडे अशा काही विषयांना हात घालण्याची एक बुद्धी झाली. आणि काही दिवसानंतर मला प्रीतमनी मला फोन केला की दादा आपण एक प्रोजेक्ट करतोय, ऐतिहासिक आहे. सो मी त्याच्यावर बरंच काम केलं पण काही अंशी तो नाही होऊ घातला. कारण बरेच काही कारणं असतात त्याच्यामध्ये, काही फिनान्शियल गोष्टी असतात. कारण प्रत्येक प्रोड्युसरच तेवढा सक्रिय सहभाग देतोच असं नाही. आणि तो प्रोजेक्ट अजून आमच्या मनात आहे पण बघू कधी ते. परत काही दिवसानंतर प्रीतमचा मला फोन आला की दादा असं एक प्रोजेक्ट मी करतोय, तर हे कॅरेक्टर तुम्ही करणार का? मी कॅरेक्टर बघितलं, म्हटलं प्रीतम तुला माहिती आहे ना मी खूप कमी काम करतो पण जस्ट सिलेक्टेड काम करतो, तर हे कॅरेक्टर माझ्याने जाणारं नाहीये. आपण नक्की करूच, मला सुद्धा करायचंच आहे पण हे कॅरेक्टर नको. जेव्हा तो जो प्रोजेक्ट आहे तो चित्रपट मी पूर्ण बघितला तेव्हाच मी प्रीतमला म्हटलं प्रीतम हा चित्रपट ब्लॉकबस्टर असणार आहे. आणि तो म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड होता. मला अल्ल्याड पल्ल्याड मला ते कॅरेक्टर करता नाही आलं, मी नाही केलं तो चित्रपट. पण त्याच्यानंतर परत काही दिवसानंतर प्रीतमनी मला फोन केला की दादा मी हे कॅरेक्टर तुला बघून लिहिलं आणि तू हे कॅरेक्टर करणार आहेस. आणि तो चित्रपट म्हणजे घबाडकुंड. अशा पद्धतीने मग घबाडकुंड आमची ही टीम एकत्र आली. ती पायी असते ना ट्रायपॉड, सो तशी असते की त्याचे ते 3 पाय आर्टिस्ट, डिरेक्टर, प्रोड्युसर. म्हणजे आपण एक मेन समजा दोरी अशाने सगळेच महत्वाचे आमच्यासाठी. आमचं स्पॉट दादा सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात आणि जे मला सुद्धा नावाने हाक मारू शकतात असं आमचं स्पॉट दादा. सो ही जी टिप आहे ना, एक जरी त्याचा पाय समजा कमकुवत असेल तर लगेच ते पडणार. सो आर्टिस्ट पुढे कमकुवत असेल तर चित्रपट चांगले काही गोष्ट करू शकत नाही किंवा डिरेक्टर असेल तर. पण बऱ्याच वेळा प्रोड्युसर सुद्धा तेवढा सशक्त असायला लागतो. आणि आमचं सगळ्यांचं भाग्य की रसिक सरांसारखं एकदम सशक्त, ह्याच्यापेक्षा 10 पट सशक्त असा प्रोड्युसर
या चित्रपटाला लाभला. मी असं म्हणत नाही आम्हाला लाभला, मी असं म्हणतो ह्या चित्रपटाला, कारण हा चित्रपट त्या युनिव्हर्सची म्हणतात ना एक सुरुवात आहे. मी रसिक सरांना म्हटलं की पुढच्या चित्रपटामध्ये आम्ही असू नसू आम्हाला माहीत नाही, परत आपण एकत्र येणारच आहोत, पण ही जी शृंखला जी आहे ना ती अशीच मजबूत अशी तुम्ही तिथे सर्वांसमोर मांडत राहा. कारण मराठी पाऊल पडते पुढे. हॉलिवूडमध्ये जसं युनिव्हर्स म्हणजे जसं आपण सिरियलचे एक एक एपिसोड बघतो, तसंच चित्रपटाचे एक मोठे मोठे एपिसोड संलग्न जे असतात की एक एपिसोडचा एंड असतो, दुसऱ्याची ती सुरुवात असते. सो तसंच जे असतं ज्याला आपण सिक्वेल सुद्धा बोलतो, सो तसंच हे जे युनिव्हर्स जे नाव दिले ते मराठीमध्ये कुठे येत नव्हतं. ते आमचा डिरेक्टर मित्र प्रीतम आणि आमचे प्रोड्युसर मित्र रसिक सर यांच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्राला ही सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये. सो आम्हाला फार दोघांनाही बरं वाटतं, आमच्या सगळ्याच टीमला बरं वाटतं की आपण या सुरुवातीचा एक मोठा भाग होणार आहोत. आणि जे अल्लाड पल्लाडच्या नंतर जे काय घडलं तो दिल्या तिकडनं इकडे आला आणि घबाडकुंडमध्ये त्यांनी काय काय मजा केली आहे, आम्ही त्याच्यामध्ये काय काय मजा केली आहे ते सगळ्यांना घबाडकुंडमध्ये बघायला मिळणार आहे. घबाडकुंड फक्त हॉररच चित्रपट असं नाहीये, तर अष्टपैलू आपण म्हणून एखादी गोष्ट तर तसं ते असेल ज्याच्यामध्ये हॉरर आहे, कॉमेडी आहे, इमोशन आहे, सस्पेन्स आहे, थ्रिल आहे, ॲडव्हेंचर आहे, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. सो प्रत्येकाला बघता येईल असा हा चित्रपट आहे. अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत, 6 वर्षाच्या मुलापासून अगदी 60 वर्षांच्या काकांपर्यंत सुद्धा चित्रपट गृहामध्ये जाऊन सगळ्यांना बघायला मिळेल, जो 19 जून 2026ला प्रदर्शित होणार आहे. प्रयत्न केलाय आम्ही चित्रपट बनवण्याचा. रसिक सरांना तर खूप छान वाटलेलंच आहे, कारण बऱ्याच असं असतं की आर्टिस्टला आपण जे काम करतो ते चांगलं वाटत असतं. संदीप आम्ही काही असं की आम्ही किती पण लोकांनी सांगितलं चांगलं झालं तरी आम्हाला तो एक प्रश्नचिन्ह असतो, नाही अजून आपण याच्यापेक्षा चांगलं करता आलं असतं तर, हे नेहमी आम्हाला प्रश्न असतो. सो तोच प्रश्न परत या इथे सुद्धा पडलेला आहे की सगळे म्हणतात चित्रपट खूप छान झाला, म्हणजे ज्यांनी बघितलाय तो रॉ बघितलाय तो. आमची जी काही टीम असते ती चित्रपट बघत असते, काही जे जवळची लोक असतात जी क्रिटिक्स सांगू शकतात सुरुवातीचे, सो त्यांनी जो चित्रपट बघितला ते सो म्हणाले की खूप छान झालंय, चांगलं झालंय. तरी पण आम्हाला दोघांना तिघांना चौघांना सगळ्यांना प्रश्न हाच आहे की नाही याच्यापेक्षा आपण अजून काहीतरी चांगलं आपल्याला करता आलं असतं तर. पण एवढंच सांगतो की मी आत्ताच सांगितलं की जसं आपलं लहान मूल आपल्या घरच्यांसमोर कसंही नसलं तरी आपल्या घरच्यांना ते आवडतंच, ते त्याला हृदयातच ठेवतात, तसंच एखादी छोटंसं जरी काय तुम्हाला असं वाटलं की वेडं वाटलं, आम्हाला माहिती आहे तुम्ही ते बरोबर आम्हाला हृदयात ठेवणार आहात, कारण आम्ही तुमची मुलं आहोत. सो आम्ही कसंही नसलं तरी ते तुम्हाला आवडणार, तुम्ही त्याचं कौतुकच करणार आहे. आणि रसिक सरांच्या मते प्रीतमनी हा जो डान्स आहे किंवा हा जो चित्रपट आहे तो तर खूप छान केलेला आहे. कारण असं VFX सुद्धा जे आहे ते खूप छान बनलेलं आहे. मी स्वतः बघितलं, कथा खूप छान पद्धतीने तिकडे फिरते आहे. आणि मी एवढंच सांगतो की त्याच्यामध्ये कॉमेडी आहे, इमोशन्स सुद्धा आहे. मी मगाशीच म्हटलं की त्याच्यामधला एक जो सीन आहे आमच्या संदीपचा, तो सीन तुम्ही बघितल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं. मी तर ऍक्टर आहे किंवा मी कलाकार आहे, ते बघितलं मी त्या तिकडे निर्मिती होताना तिकडे होतो, पण तरी पण त्याचा जो काही आविर्भाव मला आता तुम्हाला करून दाखवायची इच्छा झालेली आहे की संदीपनी काय कसं केलं ते, पण ते जे काही केलं ना ते इथे भावलं. सर तुम्हाला ते बघायला मिळेल 19 जून 2026ला. बस हे सगळे हे जे काय ते म्हणजे आपलं घबाड आहे, मैत्रीचं घबाड, प्रेमाचं घबाड, आणि हे जे काही सगळे ॲडव्हेंचरचं घबाड जे आहे ते 19 जून 2026ला थिएटरमध्ये बघायला मिळणार आहे. घबाडकुंड बोलायला जमलं नाही, पण मला वाटलं घबाडकुंडला आपण भेटूया. मला वाटते गरज आहे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आम्ही आजपासून सुरुवातच सिटी टूर नाशिकच्या माध्यमातून सुरुवात केली. तुम्ही सर्वात प्रथम इथे आला, तुमचं मनापासून आभार, कारण तुमच्या लेखनाची आणि तुमची खूप गरज असते आणि ती खूप महत्त्वाची आहे. तर माझ्यासोबत संदीप पाठकजी आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि त्यानंतर या फिल्मचे जो तुम्ही भव्य दिव्य चित्रपट बघितला त्याचे निर्माते, असे निर्माते सर्वांनाच लाभायला हवे, डॉक्टर रसिकजी कदम. येस. नमस्कार. हॅलो. सॉरी, सर्वप्रथम सॉरी, तिकडे दुसरा एक छोटा इंटरव्ह्यू चालू होता म्हणून जरा पळापळ आज तुम्हाला थांबावं लागलं. बोलू का?
हा मी आहे. येत्या 19 जूनला आमचा घबाडकुंड ही फॅमिली एंटरटेनमेंट असलेली फिल्म तुमच्या भेटीला येते आहे. सर्व प्रकारचे जॉनर आम्ही एकाच सिनेमात हाताळलेत. म्हणजे ही फिल्म हॉररसुद्धा आहे, थ्रिलरसुद्धा आहे, सस्पेन्ससुद्धा त्याच्यामध्ये आम्ही ठेवलेलं आहे, कॉमेडीसुद्धा आहे याच्यामध्ये, आणि एका छान फॅमिलीची गोष्टसुद्धा आहे. एक छोटीशी मुलगी आहे, माझी बायको आहे त्याच्यामध्ये, म्हणजे प्राजक्ता हणमंदर हिने भूमिका केली. सो त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही प्रेक्षक जरी आला, जेनझी मुलं जी आली, यूथ जी आज कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांनासुद्धा ही फिल्म एंटरटेन करेल, फॅमिलीलासुद्धा एंटरटेन करेल. सर्व प्रकारच्या वर्गासाठीची ही फिल्म आहे. अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी लकी. मी स्वतःला खूप नशिबान समजतो की इतक्या चांगल्या प्रोजेक्टचा मला भाग होता आलं. गेली 25 वर्ष मी नाटक, चित्रपट आणि मालिका या माध्यमात काम करतोय. परंतु मी या मताचा आहे की प्रत्येक प्रोजेक्ट हे तुम्हाला हळूहळू जसं आपण चालायला शिकल्यानंतर एक एक पाऊल टाकत जातो, तसं मला असं वाटतं की प्रत्येक प्रोजेक्ट हे महत्त्वाचं असतं आणि एक एक पाऊल तुम्हाला पुढे घेऊन जातं. मला खात्री आहे की घबाडकुंड हा ॲक्टर म्हणून माझ्यासाठी असा प्रोजेक्ट आहे की जे मला एक पाऊल पुढे घेऊन जाईल आणि मराठी चित्रपटसृष्टीला 10 पावलं पुढे नेणारा हा घबाडकुंड आहे असं मला वाटतं. मराठी सिनेमा खूप चांगल्या अर्थानं बदलतो आहे, हळूहळू मोठा होतो आहे, त्याचे बजेट्स वाढत आहेत, त्याच्यामध्ये ग्रँजर नावाचा जी गोष्ट आहे तो शब्द मराठीमध्ये येतो आहे. आणि त्या ग्रँजरला कथेची जोड, आशयाची जोड आणि अभिनयाची जोड ही मिळाली आहे लेखक आणि आमचे दिग्दर्शक प्रीतम पाटील याच्यामुळे. खूप चांगला स्क्रीन प्ले, खूप चांगली गोष्ट, त्याची गुंफण, पात्रांची उकल, हे सगळं इतक्या चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे की ही फिल्म तुम्हाला होल्ड करेल, एंटरटेन करेल आणि तुम्हाला कळणारच नाही की 2 तास, 2.25 तास कुठे गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली थोडी मानसिकता अशी झाली आहे की बाबा हा चित्रपट आला आहे ना, मराठी चित्रपट टी व्हीवर येईलच की, आत्ताची जनरेशन म्हणते OTTवर आल्यावर बघूच की. पण आम्ही मुळात हुशारी अशी केली आमच्या निर्मात्यांनी, चित्रपटच असा बनवलाय की तो तुम्हाला चित्रपटगृहात जाऊनच बघावा लागेल. ती मजा जी आहे ती सराउंड साऊंड 35mm 70mm आणि तो डॉल्बी ॲटमॉस, ती मजा आहे. ही मोबाईलवर बघण्याची फिल्म नाही आहे, ही स्मॉल स्क्रीनवर बघण्याची फिल्म नाही, ही बिग स्क्रीनची फिल्म आहे. आणि हल्ली लोकांच्या अपेक्षाही तशा आहेत की आम्ही जर खर्च करतो तर आम्हाला ते व्हिज्युअल, ते ग्रँजर दिसलं पाहिजे. तर मला खात्रीनं असं वाटतं की आपलं प्रोडक्ट आहे म्हटलं आपण कौतुक करतोच, पण थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी, थर्ड पर्सन म्हणून मी जेव्हा बघतो तेव्हाही मला असं वाटतं की नाही, हा मराठी सिनेमा आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. हाच नाही, असे येणारे अनेक सिनेमे. कारण मी पहिली फिल्म श्वास नावाचा चित्रपट केला होता, तिथून माझा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मी खात्रीनं मी कंपनीची मॅनेजमेंट बघून त्याच्यात पैसे लावतो. तर मी या माणसामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता याच्या पुढचे सगळे जे डिसिजन्स आहेत ना, हे प्रीतम घेणार आहे. त्याच्या प्रीतमचा पण एक एक्सपिरियन्स म्हणजे मी जे बघितलंय आल्यावर पडायची किमतीने, म्हणजे त्याच्या दोन्ही चित्रपटात थोडेफार कलाकार आहेत. म्हणून तर युनिव्हर्स झाला ना सर. थोडेफार कलाकार नाही, एक मुख्य पात्र याच्यात आहे म्हणून युनिव्हर्स झाला. आता याच्यातलं जे मुख्य पात्र कुंडात राहील ते पुढे जाईल, अशा प्रकारेच ती गुंफण होईल युनिव्हर्सची. सो सगळी पात्र असतील नसतील माहीत नाही, पण जे पात्र असतील ते नक्कीच असतील.